नम बुद्धाय. जय भीम. मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांना जे आरक्षण मिळत होते त्या आरक्षणात त्याने उपवर्ग निर्माण केले आहे. आणि हा सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे हा SC ST वर्गांना त्यामध्ये त्या वर्गांना एक नाराजीचा सूर उमटत आहे. विरोधक हे या वर्गीकरणाच्या समर्थनामध्ये आहेत आणि सत्ताधारी पण हे आरक्षण तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी असं सांगून ते पण हे जे आरक्षण वर्गीकरण करत आहेत ते तळागाळात पोहोचेल असं त्यांना वाटते. मित्रांनो, 14 ऑक्टोबर 1956 मध्ये बाबासाहेब आंबेडकरने बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि एक धम्मक्रांती या देशामध्ये झाली. आणि तेव्हापासून आरक्षण हे आर्थिक निकषावर नाही तर हे सामाजिक विषमता दूर करण्यासाठी, समता प्रस्थापित करण्यासाठी हे आरक्षण संविधानामध्ये दिलेले आहे. आणि या आरक्षणामुळे अनेक SC ST OBC वर्गांना जे त्यांना एक समान संधी मिळाली आणि त्यांनी अनेक क्षेत्रामध्ये आपली प्रगती केली. परंतु जर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती ह्या वर्गामध्ये जर तुम्ही वर्गीकरणानुसार आरक्षण देत असाल तर हे कुठंतरी आर्थिक निकष यामध्ये येतो आणि ह्यामुळे हे कुठंतरी काही लोकांना वाटत आहे की हे आरक्षण संपवण्याचा हा एक डाव आहे असं लोकांना वाटत आहे. आणि जर SCचं आरक्षण बघितलं तर SC मध्ये अशा अनेक जाती आहेत आणि महाराष्ट्रात बघितलं तर प्रामुख्याने नवबौद्ध हा जो धर्म आहे हे जास्त प्रमाणात आहेत. आणि या आरक्षण वर्गीकरणामुळे बौद्धांना कुठंतरी आरक्षणामध्ये नुकसान होण्याची जास्त चिन्ह आहेत असं काही लोकांचे मत आहे. हे वर्गीकरण त्यामध्ये ज्या समाजाला त्यांना आरक्षण भेटलं नाही त्यांना योग्य संधी आहे असे सत्ताधारीचे म्हणणं आहे. काही जण तर असे पण म्हणतात की हे SC ST वर्गीकरण हे निवडणुकीच्या तोंडावर घेतलेले निर्णय आहेत आणि त्यांना लाभ मिळणार असं काही लोकांचं हे मत आहे. परंतु जो सर्वोच्च न्यायालयाने जो SC ST आरक्षणाचे जे वर्गीकरण केले आहे हे विरोधी पक्ष काँग्रेस असो की समाजवादी पार्टी अखिलेश यादव यांना समर्थन केलं आहे. परंतु काही नेते आहेत की त्यांनी या आरक्षण वर्गीकरणाचा विरोध पण केला आहे. आणि ह्याच्यामुळे जर वर्गीकरण झालं तर बौद्ध समाजाला जे आरक्षण मिळत आहे कुठंतरी त्यांना नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. ते जर आरक्षणाचं वर्गीकरणाचा अधिकार हा फक्त राष्ट्रपतींना असतो आणि हा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला, परंतु केंद्र सरकार याचं कुठेतरी छुपा पाठिंबा आहे का
असा पण जनतेचा सवाल आहे. आणि जे आरक्षण वर्गीकरण आहे ह्याचं कुठेतरी आर्थिक निकषावर नेण्याचा हा दृष्टिकोन असू शकतो असं जनतेचं मत आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. जय भीम.